महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सर्व मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी एकमुखानं पगारवाढ, बोनस आणि सुट्ट्यांच्या मोबदल्याची मागणी केली आहे। मराठवाडा विभागातील 10 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आयडिया कंपनीची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, अल्टियस, पीटीपीएल अशा विविध कंपन्यांतील टॉवर तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून योग्य वेतनवाढ दिलेली नाही। उलट वाढत्या कामाच्या ताणामुळे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पेमेंटमध्ये 500 ते 6000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे। हे अत्यंत अन्यायकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच वर्ष 2025 मधील सर्व लीव्ह आणि नॅशनल हॉलिडेजचे सुमारे 11,400 इतके पेमेंट अद्याप कर्मचाऱ्यांना दिले गेलेले नाही। पुणे लेबर कमिशनर यांच्या हस्तक्षेपानंतर देखील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। त्यामुळे आता असोसिएशनकडून संघटितपणे सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन छेडलं जाणार आहे। या आंदोलनाचा परिणाम अहमदनगर, जळगाव, जालना, बीड, हिंगोली, लातूर, परभणी, औरंगाबाद, बुलढाणा, नांदेड अशा जिल्ह्यांमधील मोबाईल नेटवर्कवर होऊ शकतो, असा इशारा संघटनेनं दिलाय। शेवटी असोसिएशननं नमूद केलंय की आमच्या मागण्यात न्याय असून कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल। कंपनीने लवकरात लवकर थकबाकी आणि पेमेंट वाढ अंमलात आणावी, अन्यथा महाराष्ट्रभर मोबाईल नेटवर्कवर परिणाम होणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। आयडिया कंपनीचे मराठा 10 जिल्ह्यातील कामगार बसले आणि पत्रकार परिषद घेतलेली आहे। या कामगारांच्या मागण्याबाबत रिजनल लेबर कमिशनर पुणे या ठिकाणी चेक सुरू आहे। तर 2-3 महिन्यापासून कंपनीचे अधिकारी आणि लेबर कमिशनर यांच्यासमोर बैठका झालेल्या आहेत, पण यांच्या मागण्याबाबत कुठल्याही मार्ग निघाला नाही। तर कंपनीने 2025 वर्षातील नॅशनल हॉलिडे आणि लीव्ह असे 11,400 रुपये कंपनीने दिलेले नाही, मिळवलेले। तर आमची प्रमुख मागणी सोमवारी संध्याकाळपर्यंत या कामगारांचे 11,400 रुपये मिळवलेले कंपनी यांच्या अकाउंटमध्ये जमा करावे, नाहीतर सोमवारी संध्याकाळपासून आम्ही काम बंद करणार आहे 10 जिल्हे कर्मचारी। आणि काम बंद झाल्यानंतर आयडिया कंपनीचं अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, हिंगोली, परभणी असे 10 ते 11 जिल्ह्यामध्ये आयडिया, व्होडाफोन, एअरटेल, बीएसएनएल सगळ्या कंपनीचे मोबाईल टॉवर्स आहेत। याच्यामध्ये आणखी येऊन ग्राहकांची गैरसोय होणार आहे, फोन लागणार नाही। त्याच्यामुळे माझी कंपनीला विनंती आहे, सोमवारपर्यंत या कामगारांचे पैसे अकाउंटला जमा करावे, नाहीतर हे लोक संपवणार आहे, त्यांचा अधिकार आहे आणि कंपनीने पैसे मिळाले जमा करावे। हे कामगारांचे पैसे जमा करायला अशी विनंती आहे, नाहीतर सोमवारपासून हे सगळे कामगार संपवणार आहेत। महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर कामगार संघटनेमधून बोलतोय आम्ही, सभासद आहेत। आमचे जी प्रमुख 3 मागण्या आहेत, एक तर आमची पगारवाढ आणि दुसरा बोनस आणि तिसरी जी आहे तर ते आमची लीव्ह जी वर्षभरात 36 लीव्ह आहेत ते 300 रुपयाप्रमाणे आमचे 11,400 रुपयाचा हा हिशोब होतोय, ते कंपनीने आम्हाला देण्यात यावा एक सोमवारपर्यंत। आमचे युनियनचे अध्यक्ष श्री सदाशिव खेडकर यांच्या आदेशानुसार असं ठरलं आहे की सोमवारपर्यंत जर आमचे 11,400 बोनस स्वरूपात प्रत्येक सभासदाच्या कामगारच्या अकाउंटला जर जमा नाही झाले तर आम्ही मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। त्या संपावर ज्यावेळेस आमचे कर्मचारी जातील त्यावेळेस जर कंपनीचे जे बी नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी कंपनी स्वतः सर्वस्व जबाबदार राहील। आणि एवढं करून देखील संप मिटत नसला तर आमचं पुढचं पाऊल हे राहील, सध्या तर काम बंद आंदोलन आहे, नंतर रस्ता रोको किंवा टावर बंद हे आंदोलन बी करू शकते कामगार संघटना। धन्यवाद। नगर जिल्हा अध्यक्ष बोलतोय युनियनचा। माझा मुद्दा असा आहे का कंपनीने आम्हाला आहे ना प्रत्येक महिन्यात पेनल्टीच्या नावाखाली आमचे पैसे कट करते आणि विशेष करून आम्ही काय कंपनीचे भागीदार नाही आहोत, नाही का। आम्ही जर कंपनी भागीदार असतो, आम्हाला जर कंपनीला जेवढं प्रॉफिट होईल ते आम्हाला जर कंपनी देत असेल तर आम्हाला मंजूर आहे, जेवढं नुकसान आहे ते आमच्या नावावरती टाकते नाही का कंपनी। मग हे पेनल्टी टेक्निशियनला लागू नये या संदर्भात आम्हाला मदत पाहिजे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव समीर शेख, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शिराज गीते, सोपान शिंदे, रवी काकडे, बाबासाहेब गायकवाड, श्यामसुंदर जाधव, अशफाक शेख, नारायण पाटील, किरण निकम आदी उपस्थित होते। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।